मुक्ता बरोबर आहे बरोबर आहे 1990 मध्ये लग्न केलं आम्ही ना. बाई 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 बाई, कोणी मारलं तुम्हाला? कुठे पडले बाबा तुम्ही आता? काय सांगा तुले तुझ्या माणूस पडला गड्या डुक्कर लागलं होतं मांग. शांताराम मी गेलतो डुक्कर लागलं पाईप अटकला पाईपात पाईप पडला डुक्कर लागलं होतं मांग. ए बया 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 बया, डुक्कर लागलं होतं मागं. बाई 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 बाई, अरे रे. हळद गिळत लावा म्हटलं आरपार पडला माणूस गड्या. अरे 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 हट 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 वाह धिंगालाच करू राहिला मी रे जेवारीचा. काय रे शांताराम हाण हाण अरे बा काय केलं रे बा तुम्ही ना. अरे अरे जगू देता का नाही रे शेतकऱ्याले. अरे हा रे हट 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 चल वाय 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 बा हट. अरे माय हे कसं काय रे. अरे अरे बस रे शांताराम हालून राहिलं जागेवर हे आजोबा डुकर रान डुकर आहे ते. माग 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 अरे बंदूक पाहिजे का बंदूक पाहिजे बंदूक आणायची तो बंदूक छड्यावाली असं एका रट्ट्यात उडत होतो मी आता. कुठलं का हे अंगार बे शांताराम मांग 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 ते पाच दोन रानडुकरी पिल्ले किल्ले असतील ना बाबा फारती पडते. अरे अंगावर रे अरे हटे अरे मागं लागले रे रानडुकरी शांती थांबले रे. शांताराम शांताराम अबे थांब रे बोललो रे. अरे असं खोर उठे खायला खायला उठे उठे ढुकर खाल खड्ड्यात नाही ते खाल्लं तर चालते मुलाचा. आता मागून काय पोहणे गेलं होत नाही बाबा. अरे गेलो रे पाय गेला रे बाबा. ते पावरा दे गजानन ते पावरा डुकर डुकर बांधते ते पावरा दे आपल्याला. येत नाही इकडे रोडवर येत नाही ते हायवे नाही हायवे येत नाही इकडे. हायवे म्हणून राहिला काय चाल उठ उठला कुठे येईल का गजानन उठलं म्हणजे नको करू डुकर पवराला मध्ये ते काय काय आपल्या स्वारला आपल्या दादागिरी करायला काही ते इकडे येत नाही ते. आता हा ते तिकडेच ते दादागिरी करता इकडे येत नाहीत ते. पण का हे पाईपला रोडवर ठेवला काय हे पाईपला का रस्ता हे इथं काय ठेवलं तो पाईप ठेवत जागा काय का पाईप याच्यानं मी पडलो लागा. हो उठ हादे थांब रे बाबा थांब आयला डुकरातला का ते अंगावर उरायला गपकून लागा. आपण काही बोललो नाही काहीच नाही बोललं का अंगावर आली ना का ते. देवाच्या कृपेनं म्हटलं वाचलो बाबू गजानन फाडल्याशिवाय राहत नव्हतं बाबू ते डुकरात रानडुकरात त्याला का ते. मग काय तर तिघं भाऊ होती ते म्हणून म्हटलं ते खी करला का ते. म्हणजे काय का मग समजून राहिलं ना बा आपल्या स्वारात येऊन आपल्यावर दादागिरी टाकू राहिलं का ते. म्हणजे लय झालं त्याचं दादागिरी टाकू राहिले. पण काय करतं ते रानडुकर आहे कुठून आले ते. हा बाई आले ते ना काय म्हटलं सगळं दर्शन झालं कुठून आले काय म्हणते तिघं जण आला वावर न सोडायला वाटते ते. अबे शांताराम ततूनच पवराले ते ये काळ हे काय तिघं जण आहेत नाही का ते. त्याला वाटवलं हे गेले का नाही बा. ये रे ये इकडे ये हे तर इकडे सोडायला पाहिजे. गजिया तू पयाची तुझ्या लायकी नाही रे. आज त्याला तू बोलाव राहिला मेळा येईल ते काहीच ठेवलं नाही ते म्हणून म्हटलं राहू दे बा कशालाच काय मला काय माहिती इवराला म्हणून मी असंच म्हटलं ते इवराला वाटते. उठ चाल लवकर चाल हा चल थांबण्यात का मजा नाही बाबा. काय करतो ते का जीवाचा घेऊन आहे ना बाबा ते भेटण्यात जरा शिंग डुकराचं काय एवढं असते का एवढा कुठं काय मी जमीन घेतल्या का त्याच्या एवढं टकटक पावराल ते कल्ला नाही करत पुरत जा कर बा काय करत ते. उठणं गजानन रे उठणं पहिले तू उठणं चाल ना बा घरी चाल घरी चाल थांबण्यात काय मजा नाही म्हटलं. तू म्हटलं ती जेवारी आहे का नाही गेली कामातून धिंगाणाच करते म्हटलं काहीच ठेवत नाही दिले. आता तू विचार कर भुलला तू त्याला जेवारीला भूल काय धिंगाणाच करते पहा तुला विचारच कर ना तुला काय मी करतो त्याचं काय करायचं ते. तू चाल उठ लवकर पहिले चाल उठ आय मी ठेव कुठलं पहिलं होत नाही चाल. घरी कोणीच नाही घरी आहे का नाही काय माहित बा. काय हिचं नाव काय रे बा नाव भुललं वाटतं मी हिचं नाव काय रे मा बायकोचं नाव काय. अबे डुकऱ्या हात मारा खातच होता म्हणा घरी आला बायकोचा मार खाते वाटते. अबे त्या बायकोचं नाव मुक्ता ना बाबा नाव मुक्ता बरोबर आहे 1990 मध्ये लग्न केलं आम्ही ना. बाई बाई बाई, कोणी मारलं तुम्हाला? कुठे पडले बाबा तुम्ही आता? काय सांगा तुले तुझ्या माणूस पडला गड्या डुक्कर लागलं होतं मांग. शांताराम मी गेलतो डुक्कर लागलं पाईपात पाईप अटकला पाईपात पाईप पडला डुक्कर लागलं होतं मांग. डुक्कर लागलं होतं मागं. बाई 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 बाई, अरे रे
हळद गिळत लावा म्हटलं आरपार पडला माणूस कडे. हा माणूस कसा ते डुकरले लागला. डुकर आहे तीन डुकर आहेत वावरात नाही ते निरा ते काय ते निरा खलास केला निकाल खलास केला. तुम्ही एक काम करा या माणसाला म्हटलं हळद गिळत लावा गड्या. बाई 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 हे माणूस सांगितलं म्या कधी पण रनिंग करायची. रनिंग केली का नाही इकडचा माणूस तिकडे जाऊ शकते. तुम्ही ना रनिंग गिनिंग असते का तुम्हाला? किती दिवसात पळाले असते तुम्ही? काय सांगायचं अहो बाई पळालो ना मी. तुला काय असं दिसतो का मी तुला? पळालो मी मागं लागला डुक्कर ते पण डुकराचे किती पुढे गेलो तुम्ही. पण ते शांताराम रोलवर ठेवला पाईप. ते पाईप रोलवर ठेवला म्हणून ते जमलं काम पडलो खाली. मेरा खाता बस रनिंग गिनिंग करत जा. कुठं कुठं लागलं तुम्हाला आता? पुन्हा बाई टोंगळा लागलं वाटते जरासं. तोंड गिन फुटलं वाटते. गोटीले होती ती पडलं होती. काय ते रानडुकर कुठून आले काय माहिती कसे आले ते. कोणाच्या वावरातले होते ते रानडुकर? माझ्या वावरात होती म्हटलं डुकर. माझ्या वावरात नाही जवारी निकाल खलास करायचे. जास्त तुम्हाला चक्कर मारा ते तुमच्या घरची बंदूक द्या बरं छड्यावाली. माझा म्हटलं रानडुकर म्हटलं अंगावर येते बरं डायरेक्ट फाडतेस म्हटलं. फाडते ना मग काय फाडते बाबा लय भारी आहे. दुरूनच मारतो मी त्याला. बर 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 या माणसाला हळद घेत लावता म्हटलं गरम गरम करून. माणूस आरपार पडला म्हटलं वजनानच पडला खाली. काय बरोबर आहे. लावते ना हळद चालले. बर तुम्हाला कोणती बंदूक पाहिजे तुम्हाला? बर 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 मला बंदूक एवढी कसं डुकराला बातच मारतो जीवनच मारतो मग मी अंगावर चढला का एक दिवस माणसा जीव घेणार का हे रानडुकर म्हणजे काय पाहायला काय डबल आलेच नाही माझ्या वावरात नाही. थांबा थांबा देते देते. आणि उडा ते झाबरू दिसला झाबरू. ते मग असतं मला शांताराम भाऊच्या घरून येतो म्हणे बा चक्कर मारून. हो का बरं. अरे हे बंदूक कुठे चालवलं? हे कोणाला मारायला चालवलं तो? सांगा म्हटलं तुम्हाला वावरात नाही 3 डुकऱ्यात म्हटलं 3 डुकर मग वावरात नाही काय बा ते पुरं निकाल खलास केला माझ्या ते काय म्हणत झालं ते जवारी. मग शांत सरपंच मी गेलतो. सरपंच पळू खाली पडला बाबा. ते आम्ही दोघं जण मरता वाचलो. आणि ते तिघा जणांचा गेमच करतो मी आता. ए पायजो रे बाबा मा पुराला नको निवड बा. झाबरू गिबरू नको राहू दे बाबा. एकटंच जा बाबा तू. ते काय होतच ना मी दुरून मारतो ना. मी जवळ थोडी जातो मारायले. दुरून मारतो दुरून. बाबा माझं लग्न झालं नाही त्याचं आणखी. बाबा काय सांगा तुम्हाला 5,000 सबस्क्रायबर झाले तेव्हा लग्न होते म्हणते. मग काय तर पाव दे ना काही होत नाही. मी दुरून मारतो फक्त डुकराले बस काहीच नाही. पण पाहतो शांताराम तू पण लक्ष देतो. झाबरू नेशील तर नेशील म्हणा हो ते काही नाही. पण ते का नाही डुकर म्हटलं हमला करतात बाबू सांगू राहिलं तुले. समजा त्या डुकरीने पिल्ली गिल्ली असलं तुला ते काहीच ठेवत नाही. हलकं ठेवत नाही म्हटलं लय भारी राहतात ते. पाहिजे दुरून मारतो. हा मग काय तर होणार चालू जातो मग निकाल खलास केला ना माझ्या ते काय सांगा तुम्हाला आता. बरं झालं ते रानडुकर भेटतो म्हणत बघ ते काय किती कला केला आम्ही ना आमच्या मागं लागले बाबा. भारी आहेत ते भारी. हो भारी आहेत ते भारी. हो बरं जातो मग आम्ही. हो जातो हो जा राजे म्हटलं बरोबर राजे. आत्ता सांगा म्हटलं. आत्ता सांगून द्या मला नाहीतर म्हणसाल झाबरू नाही आता दुसऱ्या इकडे ठेवा पुणे. आत्ताच फिक्स म्हटलं माय फिर पुरं घर हिटून तिकडे बाई हिस ना. बस 16 अतिश ठेवायचं म्हटलं. आता कुठेच बदलत नाही मी. अतिश राजे म्हटलं. बरं को शांता का गो शांताराम भाऊ कुठे आता? अरे झाबरू वारात गेले कडे ते सरपंच भाऊ आणि ते गेले म्हटलं वारात चक्कर मारायला. बरोबर आहे काम करून घेतलं आता म्हणते वारस आहे म्हणते. पहिलं सांगायचं ना मग पहिले मी वारतात होतं. अतुली चाळणी तर ते घ्या अतुली चाळणी इकडे घ्या. बरोबर आहे बा तुमचं कसं काम करून घ्या तर तुम्हाला सगळं समजते बा. एवढं करू शकत नाही का तू? माझ्यासाठी एवढं करू शकत नाही का म्हटलं? तुझ्यासाठी किती पोरगी पाली म्या शिवा खाल्ल्या म्हटलं आरमान म्हटलं. काही बोलू राहिला का? काम करून घेतो एवढं करू शकत नाही तू? हो ना बस पण झालं ना माया झालं ना. साखरपुडा झाला सांगितलं असं बस जाऊ द्या. कुठे वारत का? पाय वारात नाही. बरं भडकू नका पाहतो वावरात चाललोय वावरात. हे माणूस कुठे चालला लढाई करायला? काल आणली ती बंदूक. काय बाबा तुम्हाला काय माहिती आहे म्हटलं. आम्हाला काय माहिती आम्हाला माहिती आहे. मी ते सरपंच गेलो म्हटलं 3 डुकर होते आपल्या वावरातनी. हा करत जा जरासं खाल्लेले आहेत लगाचे उलटे आमच्या अंगावर धावले ते. कसं मरता वाचलो बाबा. सरपंच लागला आरवार त्याला बैल घरी नेऊन घातलं बंदूक आणली आता. बाबा 3 डुकर. अरे बापरे 3 डुकर कुठे कशी काय आले आपल्या वावरात? बोले काय माहित आता जमिनीतून निघाले का आबाडून पडले का कसे आले काय माहिती. बोलले भारी डुकर आहेत ते अंगावर धावले ते. सहा शील बाबा खतरा काय मग लस खतरा सीन झाला. शांताराम हो असली का नकली बंदूक आहे. नकली असली बाबा काही म्हणतो का तू? नकली का मी मिळाला का? नकली नाही आले असल्या म्हटलं छर्यावली शर्यावली का? मरतेस म्हण नाही का? बरं
आणते मी काय म्हणतो हा डबे बांधून घे मस्त तिकडे वार 3 डुकर आहेत का नाही तर आपण 3 जण म्हटलं तर दुरून मारू म्हटलं दुरून मारू म्हटलं बंदूक आपण आता डुकर लय झाले ते पुरं ते म्हटलं ते पुरं जेवारी म्हटलं निकाल खलास केली निकाल काहीच ठेवला दिले तर ब न ठेवलं ब तर ट नाही ठेवलं पुरं निकाल खलास केलं बाबा धिंगाणा गेला म्हटलं. हो का बाबा 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 खासच आहे म्हटलं डुकर भेले तुम्हाला. मले काय ते सरपंचले नाही भेलं म्हटलं एवढा मोठा सांडासारखा सांड आहे ते तरी त्याला 3 डुकर नाही भेले मी म्हटलं बाबा खतरनाक डुकरात म्हटले. हो का चला मग मी काय म्हणतो पण पाहायचं म्हटलं बंदूक बिंदूक बरोबर मागच्या वेळेस म्हटलं ते त्या येले मारायला गेलं ते डुकराला मारायला गेलं त्या बकरीला लागलं बकरीले पाहायचं म्हटलं. बंदूक चालवणारा मी आहे ना ते बकरी दुसऱ्यानं मारली बंदूक चालवणारा मी आहे. बरं चला चला म्हटलं नाहीतर ते पुरं ते बा पलीकडच्या वारात ते हरभरा आहे ते धिगारच करता म्हटलं चाल लवकर त्याची खोल फिटिंग करून घ्या लागेल. चला चला चला.